नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात UK मधील काही गमतीशीर गोष्टी. UK म्हणजे एक देश नव्हे तर 4 वेगवेगळ्या देशांनी बनलेला आहे. आपल्या इथे साधारण असा समज आहे की कुठे गेली, UKला गेली म्हणजेच लंडनला गेली. तर UK म्हणजेच लंडन हे गणित चुकीचं आहे. युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड असं त्याचं संपूर्ण नाव आहे आणि तो 4 वेगवेगळ्या देशांनी बनलेला आहे. तर हे 4 देश म्हणजेच इंग्लंड ज्याची राजधानी लंडन आहे, स्कॉटलंड ज्याची राजधानी एडिनब्रा अशी आहे, वेल्स ज्याची राजधानी कार्डिफ आहे आणि नॉर्दर्न आयर्लंड ज्याची राजधानी बेलफास्ट अशी आहे. तर इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स यांना मिळून ग्रेट ब्रिटन असं म्हणतात आणि इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड ह्या सगळ्यांना मिळून युनायटेड किंगडम असं म्हणतात. युनायटेड किंगडमचा एक झेंडा आहे, पण ह्या 4 देशांचा सुद्धा स्वतःचा वेगवेगळा झेंडा आहे. नुसतंच नॅशनल फ्लॅग्समध्ये आपल्याला फरक पाहायला मिळत नाही, तर इकडची संस्कृती म्हणजे इकडचं कल्चर सुद्धा वेगवेगळं आहे. तसंच इकडे जी भाषा बोलली जाते या 4 देशांमध्ये ती सुद्धा वेगळी आहे. जसं फॉर एक्झाम्पल इंग्लंडमध्ये इंग्लिश बोलली जाते, स्कॉटलंडमध्ये स्कॉट्स ही भाषा बोलली जाते, वेल्समध्ये वेल्श ही भाषा बोलली जाते आणि नॉर्दर्न आयर्लंडमध्ये आयरिश अशी भाषा बोलली जाते. इंग्लिश ही प्रामुख्याने सर्व ठिकाणी बोलली जाते कारण ग्लोबली आपण त्या भाषेचा आपण जास्त प्रयोग करतो. पण ह्या देशांची सुद्धा स्वतःची वेगवेगळी भाषा आहे, जी तिकडची जे लोकल लोक आहेत, जी नेटिव्ह लोक आहेत, ते अजूनही त्यांच्या भाषेचा ते प्रामुख्याने वापर करतात. तर पुढच्या वेळेला जेव्हा तुमच्या कानावर पडेल की बाबा UKला चाललाय किंवा UKला चाललीय, तेव्हा चौकशी करायला विसरू नका की नेमकं कुठल्या देशात चाललाय किंवा चाललीय. मी इथे छत्री उघडून बसले, पण नाही, मला वेड नाही लागलंय. ही आहे UKमधील दुसरी गमतीशीर गोष्ट की UKमध्ये कधीही केव्हाही पाऊस पडतो. त्यामुळे चांगली मजबूत छत्री असणं इकडे फार गरजेचं आहे. मजबूत छत्री कारण इकडच्या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मुसळधार पाऊस पडत नाही, पण इथे वादळ वाऱ्यासहित पाऊस असतो. आणि जर खूपच वादळ वारा असेल तर तेव्हा अशा मजबूत छत्रीचा सुद्धा काहीच उपयोग होत नाही. तेव्हा इकडचे कोट्स उपयोगी पडतात. इथे मिळणारे काही कोट्स आणि जॅकेट्स आहेत, त्यांचा थंडीतही उपयोग होऊ शकतो आणि पावसात सुद्धा ते यूज होऊ शकतात, म्हणजे वॉटरप्रूफ असतात. तर असे 2 in 1 असे कोट्स किंवा जॅकेट्स इथे उपलब्ध असतात आणि त्याचा लोक जास्तीत जास्त उपयोग करतात. पावसाशी रिलेटेड अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजेच इथे जेव्हा खूप पाऊस पडतो किंवा जेव्हा वादळ वाऱ्यासारखं वातावरण असतं आणि त्यासोबत जेव्हा खूप पाऊस असतो, तेव्हा इथे काही ठिकाणी पूरही येतो. आपल्या इथेच काही नुसतं रस्त्यावर पाणी तुंबत नाही, पण इथे UKमध्ये सुद्धा काही ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबतं आणि अतिवृष्टी झाल्यावर काही ठिकाणी पूर येतो. जर तुम्हाला अजून बघायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सर्च करून बघू शकतात फ्लड्स इन द UK आणि मग तुम्हाला लेटेस्ट न्यूज किंवा वर्ल्ड न्यूजमधून तुम्हाला बातमी कळेल, काही चित्र पाहायला मिळतील आणि तुम्ही बघू शकतात की जसं आपल्या इथे जास्त पाऊस पडल्यावरती जसं सगळीकडे पाणी होतं, सगळीकडे गटारं तुंबून वाहू लागतात आणि लोक त्या पाण्यात चालतात किंवा गाड्या अडकलेल्या असतात, तसंच काहीसं दृश्य इथे सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळतं. तिसरी गमतीशीर गोष्ट म्हणजे ही, UKमध्ये चहा खूप प्यायला जातो. सकाळी उठल्यावर चहा पितात, दुपारच्या जेवणानंतर चहा असतो आणि संध्याकाळी इथे लोक 7-7:30च्या सुमारास जेवतात, तर त्याच्यानंतर सुद्धा चहा पितात. आणि ब्रेकफास्ट, लंच, डिनर ह्याच्या आदल्या वेळेत तर 2 ते 3 कप चहाचे तर सहज होतात. तर माझा काउंट चुकला असेल की मी किती कप्स चहाचे तुम्हाला मेन्शन केले, पण माझ्या बोलण्यावरून तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की इकडच्या लोकांना चहा किती आवडत होते. आपल्या चहामध्ये आणि त्यांच्या चहामध्ये खूप मोठा फरक आहे. मुळात आपण ज्या पद्धतीने चहा करतो, आलं घालतो, इतर साहित्य घालतो आणि सुंदर असा मसाला चहा करतो, त्या पद्धतीने हे लोक चहा करत नाहीत. आणि ज्या पद्धतीने हे लोक चहा पितात
मला नाही वाटत की आपण जी पद्धत फॉलो करतो ते करू शकतील इतक्यांदा जर ते चहा पित असतील तर. इकडे लोक केटलमध्ये पाणी गरम करतात, ते पाणी कपमध्ये घेतात आणि आपल्या आवडीची टी बॅग त्यात बुडवून ठेवतात 2 ते 3 मिनिटांसाठी आणि मग ती काढून हवी असल्यास साखर घालतात आणि थोडंसं दूध घालतात, मिक्स करतात आणि त्यांचा झटपट चहा तयार होतो. मला एक प्रश्न नेहमीच पडतो की असा केलेला चहा ते वारंवार आवडीने कसं पिऊ शकतात. इथे डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळायला फार वेळ लागतो. ऑन अन एव्हरेज बघायला गेलं तर साधारणतः 2 ते 3 आठवडे असा वेटिंग पिरियड असतो आणि इतक्यात तर मला वाटतं की पेशंट आजारी पडून त्या आजारपणातून तो बाहेर येऊन छान ठणठणीत होईल जितका वेळ ही अपॉइंटमेंट मिळण्यात लागतो. जे एकदम सिरियस केसेस असतात त्यांना ॲक्सिडेंट्स अँड इमर्जन्सी म्हणजे A&E वॉर्डला रिफर केलं जातं. पण जे दैनंदिन आजाराचे केसेस आहेत म्हणजे जसं आपलं साधं सर्दी, खोकला, ताप किंवा हातपाय दुखणं असं काही असेल तर आपल्या इथे जसे डॉक्टर्स इझिली अवेलेबल आहेत, आपण कुठल्याही डॉक्टरकडे जाऊन आपण औषधं घेतो तशा प्रकारची सिस्टम इथे नाही आहे. त्यामुळे UK मध्ये किंवा कुठल्या दुसऱ्या परदेशी ट्रॅव्हल करताना तुमची जी दैनंदिन लागणारी जी औषधं आहेत, नेसेसरी औषधं आहेत, त्याचा जास्तीत जास्त स्टॉक ठेवा, कारण ती औषधं इथे मिळतीलच याची खात्री नाही आणि वरून डॉक्टरची अवेलेबिलिटीचा पण इथे प्रश्न आहे. इथे कस्टमर इज द किंग किंवा कस्टमर इज ऑलवेज राईट असं मानलं जातं. जे कस्टमर सेंट्रिक सेक्टर्स आहेत किंवा जिथे ग्राहकांशी डायरेक्ट संपर्क येतो तिथे हे फार प्रकर्षाने पाहायला मिळतं. मी काही दिवसांपूर्वीच एक मोठा प्लास्टिकचा एक स्टोरेज बॉक्स घेतलेला, जे आपण काही सामान त्यात घालून बेडच्या खाली वगैरे आपण कुठेही ठेवू शकतो असा बॉक्स, म्हणजे डोळ्यांना पसारा दिसणार नाही ह्या कारणासाठी तो बॉक्स घेतलेला. तर मी घरी आले आणि मी पाहिलं की त्या बॉक्सच्या बेसला तडा गेलेला आणि मग मी दुसऱ्या दिवशी मी तो बॉक्स रिटर्न करण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तो बॉक्स घेऊन गेली तेव्हा त्या मुलीने, तिकडच्या त्या कस्टमर सपोर्ट डिव्हिजनमधल्या त्या मुलीने मला एकही प्रश्न विचारला नाही. तिने तो बॉक्स परत घेतला आणि तिने मला सगळे पैसे माझे रिफंड परत केले. आपल्या इथे जर अशी वस्तू काही आपण परत करायला गेलो असतो तर त्याने आपल्याला 100 प्रश्न विचारले असते आणि मग शेवटी असंच म्हटलं असतं की तुम्हीच मोडलाय किंवा तुम्हाला घेताना बघून नाही घेता आलं का, शहानिशा करून घेता आलं नाही का, असा सुद्धा प्रश्न विचारला असता. त्यामुळे अनेक प्रश्न अशा पद्धतीचे विचारले गेले असते. पण इकडे तसे प्रश्न विचारले जात नाही, कारण इथे असं समज आहे, जसं मी पहिलं म्हटलं की कस्टमर इज ऑलवेज राईट. हो, रिटर्न्स करताना इथे रिसिप्ट गरजेची आहे, म्हणजे तुम्हीच नक्कीच ती वस्तू घेतली आहे नाही शहानिशा केली जाते, ती रिसिप्ट लागते. आणि त्यासोबत जे कपडे वगैरे असतील तर त्याला जे लावलेलं जे लेबल आहे ते त्याला अटॅच्ड पाहिजे, म्हणजे ते तुम्ही काढलं नाही पाहिजे, हे बघून ते रिटर्न्स घेतात. अजून एक किस्सा असा की मी बसनी प्रवास करत होते आणि इकडे बसमध्ये कंडक्टर नसतो, जो ड्रायव्हर असतो तोच तिकीट देतो. त्यामुळे बसमध्ये चढतानाच आपल्याला तिकीट काढायची असते. तर त्याची मशीन जी होती ती बंद पडली आणि त्यामुळे काही त्याला तिकीट इश्यू करता आले नाही. तर मग त्यांनी सर्व प्रवाशांना मोफत बस प्रवास दिला. दुसऱ्या दिवशी काय झालं की तीच जी मशीन बिघडलेली तीच बस आली, पण वेगळा ड्रायव्हर होता, त्याला हे माहिती नव्हतं. तर त्यांनी पुन्हा तिकीट इश्यू करण्याचा प्रयत्न केला तर ते झालं नाही आणि त्या दिवशी सुद्धा त्यांनी सर्व प्रवाशांना मोफत प्रवास दिला. इथे बहुतेक बिझनेसेस ह्याचा प्रयत्न करतात की ग्राहकांना काही त्रास होऊ नये आणि ग्राहकांची खूप किंमत केली जाते. ह्याच्यामुळे काय होतं की त्या बिझनेसेसचाच खूप फायदा होतो. जसे इथे ऋतू बदलतात तसे लोकांचा जो पेहराव असतो तोही त्यानुसार बदलतो. तर थंडीत इथे असे डार्क कलर्स किंवा सिंगल टोन कपडे जास्त आपल्याला पाहायला मिळतात. तसंच उन्हाळ्यात ब्राईट कलर्स, फ्लोरल पॅटर्न्स, फुलंवाले डिझाईन्स आणि असे व्हाईट, येल्लो, असं ब्राईट ग्रीन असे कलर्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. उन्हाळ्यात तर इथे शॉर्ट्स घालतात. नुसतं घरात नाही, इथे काही ऑफिसेसमध्ये सुद्धा अलाउड आहे. मला आठवतंय जो
2023चा उन्हाळा होता, तेव्हा ऑफिसमध्ये तो मॅनेजर आमच्या इकडे एक मॅनेजर होता, तो अगदी शॉर्ट्स घालून आलेला आणि त्याला बघून मला 2 मिनिटं कळलंच नाही की काय चाललंय. त्याच्यानंतर अजून 2-3 जण शॉर्ट्स घालून आले. मग मी नंतर विचारलं की हे आज काही आहे का असं, की म्हणजे लोक शॉर्ट्स घालून काय येतात. तेव्हा मला सांगितलं की आपल्या ऑफिसमध्ये उन्हाळा आहे, त्यामुळे असे शॉर्ट्स घातलेले अलाउड आहेत असं. माझ्यासाठी हे गमतीशीरच होतं, कारण मी कधी असं ऑफिसेसमध्ये असे शॉर्ट्स गुडघ्यापर्यंतचे असो मी कधी घातलेले असे बघितले नाही आहेत. आपण कसे घरी घालतो किंवा खाली भाजी वगैरे आणायला जायचं असेल किंवा असं इथेच कुठंतरी जायचं असेल तर आपण असे घालतो. पण ऑफिसेसमध्ये असं शॉर्ट्स घालून मी कधी असं कुणाला जाताना बघितलं नाहीये. त्यामुळे माझ्यासाठी फार गमतीशीर ही गोष्ट होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.